जय महाराष्ट्र. स्वयंपाकाच्या शाळेत तुमचं मनपूर्वक स्वागत. ज्ञान आणि चव यांचा सुंदर संगम म्हणजे स्वयंपाकाची शाळा. तर आजचा विषय आहे चिकनचं कालवण. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपी. चिकन कालवणासाठी लागणारे साहित्य: स्वच्छ धुतलेले चिकन, तेल, बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरची पावडर, धने पावडर, हळद, मीठ, चिकन मसाला, घरची चटणी म्हणजेच आपला कांदा लसूण मसाला आणि हे वाटण. वाटणामध्ये खोबरं, कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर, टोमॅटो हे सगळं भाजून वाटून घेतलं आहे. या वाटणाची डिटेल्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे, तिथे तुम्ही पाहू शकता. सर्वप्रथम पातेल्यामध्ये तेल, वाटण, वाटणाला तेल सुटू लागलं की त्यामध्ये कांदा लसूण मसाला, चिकन मसाला, धने पावडर छान असं परतून घ्यायचं आहे मसाला. आता यामध्ये चिकन छान असं फ्राय करून घ्यायचे आहे. नंतर चवीनुसार मीठ सगळं एकजीव करायचं आहे. 5 मिनिटं याला झाकण ठेवून वाफेवरती होऊ द्यायचं आहे. गॅस मंद आचेवरती ठेवायचा आहे. 5 मिनिटं झालेले आहेत. आपण पाहूयात. मस्त असं छान तेल सुटले आहे. आता यामध्ये गरम पाणी, टाकून घेऊया. कोथिंबीर भरभरून घेऊया. मस्त अशी तर्री आलेली आहे, म्हणजेच आपला कट. मस्त अशी उकळी आलेली आहे आपल्या कालवणाला. चला तर मग आपलं कालवण होते तोपर्यंत लवकर सबस्क्राईब करून घ्या. आता वरून थोडी लाल मिरची पावडर टाकायची आहे. 10 मिनिटं झालेली आहेत. चला तर मग बघूया आपले चिकन शिजलं आहे का. वाव, मस्त चिकन मऊ शिजलं आहे. चला तर मग सर्व करून घेऊया. तयार आहे आपले चिकनचे झणझणीत कालवण. मस्त असा तर्रीदार रस्सा, झटपट होणारे चिकनचे कालवण. व्हिडिओ आवडल्यास शेअर, लाईक्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, एकदा नक्की करून पहा या पद्धतीने झणझणीत असं चिकनचं कालवण. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये स्वयंपाकाच्या शाळेत हजेरी लावायला विसरू नका बरं का. धन्यवाद. जय महाराष्ट्र.